आजपासून सुरू झालेल्या हिंदू नूतन वर्षाबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनेलवरचे सगळे व्हिडिओज बघून घ्या. उन्हाळ्यात रोगशांती करणारा हा कडुलिंबाचा रस आपण प्राशन करायला हवा, म्हणून पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर हा अंशापोटी घेतला. याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला आरोग्यदायी कडुलिंब या व्हिडिओमध्ये बघता येईल. त्यानंतर पूजेनंतर पंचांग पूजन पण झालं, पंचांग वाचन पण झालं, म्हणजे संवत्सर फलाचे वाचन तेही झालं. रांगोळ्या काढल्या, हार बनवले, गुढीला वस्त्र नेसवलं, बाकीचीही सजावट केली. साखरेच्या गाठी मी घरीच केल्या होत्या, त्याही बांधल्या. त्यासोबत कडुलिंबाचे आणि आंब्याच्या डहाळ्यासुद्धा बांधल्या आणि गुढी उभारली. कुठलाही सण असला की सकाळपासूनच अगदी प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. नंतर आमची नाश्त्याची तयारी सुरू झाली. नाश्त्याला मुगाचं कढण होतं. मुगाच्या कढणाची रेसिपी हवी असेल तर मी नंतर ती पोस्ट करेन. यानंतर सुरू झाली नैवेद्याची तयारी. तर नैवेद्याच्या ताटामध्ये 8-10 प्रकार आपले असतातच आणि त्याचप्रमाणे इथे लिंबू दह्याबरोबर करमळाची चटणी आहे, कैरी डाळ आहे. कैरी डाळ आणि करमळाची चटणी याचे स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. त्यानंतर आहे बीटाची कोशिंबीर, बटाट्याची भाजी आणि आमरसपुरी हा तर चैत्र प्रतिपदेचा खास मेनू असतो, त्याप्रमाणे इथे आमरसपुरी आहे. यानंतर आहे मसाले भात आणि आपला साधा भात, वरण भात. नैवेद्याला वरण भात तूप हा महत्त्वाचा घटक असतो. तर यावर भातावर वरण आणि त्यावर साजूक तूप. आणि या सगळ्याच्या पचनासाठी मस्त आंबट गोड नारळाच्या रसातली सोलकढी असा हा सगळा मेनू आहे. तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला, मस्त जेवणाचा बेत झालेला आहे, नैवेद्यही झालेला आहे. आता आपण मस्तपैकी जेवून घेऊ आणि यानंतर थोडासा दुपारचा आराम करू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा छानसा विषय घेऊन, कारण आपल्याकडे वेगवेगळे विषय आहेत आणि चॅनेलवर असेच वेगवेगळे विषय येतच राहणार आहेत. तर तोपर्यंत चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओज बघून घ्या आणि तुम्हाला आवडले तर लाईक पण करा.